मुनिवर, ह्या जेजुरी गडावर तुमचं स्वागत आहे। मुनिवर, आपण जो श्लोक आता म्हणालात तो काय आहे? श्री महादेव अर्थात श्री खंडेराय हे मनुष्य कुळाचे स्वामी आहेत। ते त्यांचे संरक्षक आहेत, तसेच ते त्यांचे दाता आहेत। आणि म्हणूनच त्यांचे स्मरण करण्यासाठी हा कुलदैवताचा श्लोक सर्वांनी म्हणावा असे मी सुचवेन। ज्यांना शक्य असेल त्यांनी हा श्लोक म्हणावा, म्हणजे त्या क्षणी मी उपस्थित राहून इच्छित मनोकामना पूर्ण करेन। आणि जरी हा श्लोक म्हणणे शक्य नसेल तर शुद्ध अंतकरणाने माझे स्मरण केले तरीही मी उपस्थित राहीन। यासाठी कोणतेही बंधन नाही। सदानंदाचा येळकोट 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 येळकोट। महाराज, बोल बानू। मला देवांच्या पायाशी ही भेट द्यायची आहे बघा। नारायण नारायण। काय भेट आहे? देवा, आज तुमचा उत्सव आहे। मी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने ही घुंगडी आणली आहे, तुमच्या पायावर ठेवते। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये।
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.